आम्हाला 2019ची भीती अजून गेलेली नाहीये, कारण पाणी कोणत्या क्षणात वाढेल आणि त्याला काही टाइम नाहीये। म्हणजे आम्ही रात्री वर गेल्यानंतर पाणी होतं, पण खाली आल्यावरती गाड्या गेल्यात। तुम्ही बघितलं असेल की इथं त्यांनी काम कसं केलेलं आहे। जोराचा पाऊस झाले की यांचे पाईपलाईन वाहून जातात आणि इथं हे जे मंदिर आहे या मंदिराच्या खाली जो खड्डा पडलेला आहे जिथनं गाड्या वाहून गेलेल्या आहेत आणि याच्यावर जर काम झालं नाही तर हेच आंबिलवाड्याचं पाणी मी घेऊन जाणार आहे, या सगळ्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालणार। आपण आता आहोत पुण्यातल्या आंबिलोढा या परिसरामध्ये। या परिसरासाठी महापालिकेकडून कोट्यवधींचा निधी जाहीर केला जातो आणि कोट्यवधींची कामं दाखवली जातात। मात्र आपण जर पाहिलं ही परिस्थिती जर पाहिली तर यावेळी कुठलीही कामं करण्यात आलेली नाहीयेत। मान्सून यावर्षी अगदी अंदाजापेक्षा लवकर दाखल झालेला आहे आणि अशा परिस्थितीत या आंबिल ओढ्याच्या आजूबाजूचे नागरिक जे आहेत ते जीव मुठीत धरून जगतायत। तर आपण जर काही वर्षांपूर्वीचा संदर्भ पाहिला तर 2019 मध्ये या परिसरात मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। या पुलावरून अक्षरशः पाणी गेलं होतं, लोकांच्या बेसमेंटमध्ये पाणी गेलं होतं आणि या ओढ्यामध्ये लोकांची वाहनही वाहून गेली होती। तर या परिसरामध्ये महानगरपालिका जी आहे ती दावा करते की आम्ही मोठ्या प्रमाणात कामं करतोय, कोट्यवधींचे निधी जे आहे ते मंजूर केले जातात। मात्र आपण इथे सत्य परिस्थिती काही वेगळीच दिसते। या परिसरातल्या नागरिकांच्या या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। तर आता आपल्यासोबत आंबिल ओढ्याच्या अगदी शेजारीच असणाऱ्या लक्ष्मीनारायण टॉवर मधील काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तर काका, काही एकदम लवकर मान्सून दाखल झालेला आहे आणि 3-4 दिवसाच्या पावसानेच पुण्याची अक्षरशः दैना झालेली आहे आणि तुम्ही अगदी ओढ्याच्या बाजूलाच तुमचं निवासस्थान आहे आणि 2019 मध्ये पण खूप बेकार म्हणजे अगदी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि तुम्ही त्यावेळी जसं आपण मगाशी म्हणालात तुम्ही त्यावेळी होतात, तर यावेळी काय सांगाल? बघा, 2019 साली आमच्या सोसायटीची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, कारण का ओढ्यावरनं पाणी वाहत होतं। आता जिथं आपण उभं आहोत त्या अख्खा पूल पाण्यात होता, शिवाय आमचं बेसमेंट खाली पाण्यात गेलेलं होतं। बेसमेंट मधनं भिंत फोडून 6 गाड्या वाहून गेल्या आणि सोसायटीचं अतोनात नुकसान झालं। आम्हाला लाईट नव्हती, लिफ्ट आमच्या बिघडलेल्या, पाण्याच्या टाकीत ते घाण पाणी घुसलं होतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला साधारणतः कव्हर व्हायला 1.5 महिना लागला। आमच्या सोसायटीतल्या सगळ्या स्थानिक रहिवाशांनी कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही ती आमची व्यवस्था केली। प्रशासनाने आमच्याकडे अजिबातही लक्ष दिलेलं नाही। आम्हाला प्यायला पाणी मिळतंय का नाही, आमची लाईट आली आहे की नाही, एकही प्रशासकीय अधिकारी इथे आलेला नाही किंवा मनपाचा कुठलाही अधिकारी इथं आलेला नाहीये याची दखल घ्यायला। एवढं जे खाली बेसमेंट मध्ये जे काही घाण साठलेली होती, जे काय होतं हे आम्ही आमच्या पैशाने सगळे साफ केलेलं आहे आणि त्यात आमच्या सगळ्या सोसायटीतल्या रहिवाशांनी मिळून ते काम केलेलं आहे। आता राहिलं गोष्ट आत्ताचा जो काय पाऊस येतोय, तुम्ही बघितलं असेल की इथं त्यांनी काम कसं केलेलं आहे। जोराचा पाऊस झाले की यांचे पाईपलाईन वाहून जातात आणि इथं हे जे मंदिर आहे या मंदिराच्या खाली जो खड्डा पडलेला आहे जिथनं गाड्या वाहून गेलेल्या आहेत, तर त्या तिथंही त्यांनी अजूनही काही बुजवलेलं नाही आणि त्याचा इम्पॅक्ट आम्हाला बेसमेंट मध्ये पडतोय की जे आमचं काम केलेलं आहे पण आता ते पुन्हा आम्हाला काम करावं लागतंय। पण जे ओढ्यातलं काम जे आहे ते झाल्याशिवाय आम्हाला आतलं काम करता येत नाही। वारंवार आम्ही मनपामध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत। मी स्वतः बऱ्याच वेळा मनपात जाऊन सावरकर भुवनला ह्या नाल्याच्या संबंधित जे विभाग आहे त्या विभागाला मी वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत। 2019 पासून आतापर्यंत कुठल्याही गोष्टीची दखल घेतल्या जात नाही। जे काम चाललंय, मार्च मध्ये इथं पोकलन उतरला होता, मार्च पासून यांचं काम चाललंय। तो पार्ट टाइम जॉब करतोय, 4 वाजता येतो, 5:30 पर्यंत काम करतो की घरी जातोय, अशा पद्धतीत काम चाललंय। आणि आता मे महिन्यातच मान्सून आलेला आहे। ह्यांना वाटत होतं की जून मध्ये येईल किंवा पूर्वीप्रमाणे जून पासून चालू होतं, पण ह्यावेळेस मे महिन्यात आलेला आहे आणि तारांबळ उडती। आता जो काही लागोपाठ पाऊस झालेला आहे जोरदार, रात्रीचा जोर वाढतो, त्यावेळेस अक्षरशः आमच्या सोसायटीतले सगळे जागून रात्र काढतात। ही अवस्था आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे तर हालच होतात, घाबरतात ज्येष्ठ नागरिक। अशा पद्धतीत आमच्या इथं हे भयावह वातावरण झालेलं आहे। तर 2019 मध्ये जो पूर आलेला साधारण काय नुकसान झालं होतं आणि पैशांमध्ये मदत झाली? साधारणतः 2019ला मी सांगितल्याप्रमाणे आमचं जनरेटर खराब झालेला, 4ही लिफ्ट खराब झालेला, पाण्याची टाकी आमची लिकेज, सगळे मीटर आमचे सगळे खराब झालेले होते। हे सगळं आम्हाला बदलून घ्यावं लागलेलं आहे। रस्ता आमचा खराब झालेला आहे। साधारणतः 90 लाख रुपये आमचा साधारणतः ह्या गोष्टीला खर्च झालेला आहे।
हो 90 लाखापर्यंत. आणि मग तुम्ही कधी महापालिकेकडे या संबंधीची तक्रार केली का? आता मान्सून लवकर आलेला आहे, महापालिकेकडून वेगवेगळे दावे केले जातात की आम्ही मार्च पासून या सगळ्या कामांना सुरुवात केलेली आहे, मात्र 3-4 दिवसाच्या या पावसामध्येच महापालिकेने जी काही कामं केलेली ते आपल्या सगळ्यांसमोर आली. महापालिकेची तुम्ही तक्रार केली का आणि त्यानंतर तुम्हाला काय उत्तर केलेलं आहे. आम्ही आता परवा लेटर दिलेलं आहे. आमचे सेक्रेटरी जे आहेत त्यांनी परवाच जाऊन लेटर दिलेलं आहे. आता त्याच्यावर आता त्यांचं म्हणणं येत आहे असं साधारणतः का की बाबा पाणी कमी होऊन द्या. पण हीच आमची आधीपासून जे गेले 6 वर्ष आम्ही हीच तक्रार करतोय. 6 वर्ष त्यांनी काहीच केलेलं नाही. करतात पण त्याचा काही उपयोग नाही होते. पाणी आले की ते वाहून जाते. आम्हाला कायमस्वरूपी यांच्याकडनं उपाययोजना हवी की जेणेकरून आम्ही निर्धास्त राहिलो पाहिजे असं. तर काका तुम्हाला काय वाटतं महापालिकेने आणखी काय केलं पाहिजे इकडच्या रहिवाशांना त्रास होऊ नये त्या मान्सून मध्ये त्या संदर्भात? नाही, आता सीमा भिंतीचा तर एक प्रश्न आहेच आहे. कारण इकडे जर का बघितलं तर ही पण आता सीमा भिंत सगळी पूर्णपणे उखडली गेलेली आहे. याचं पण आम्ही सांगितलं होतं. मेन म्हणजे इथे एक 10 फूट आत खड्डा आहे, म्हणजे 7 बाय 10चा. तर याच्यामुळे उद्या असं होऊ शकतं की हे मंदिर सुद्धा खाली होऊ शकतं, बेसमेंट खाली जाऊ शकतं आमचं. आणि हे पाणी परत जर का पाऊस आला तर हे पाणी परत आमच्या बेसमेंट मध्ये घुसेल म्हणजे. तर हे खूप मोठं आत्ताचं हे आहे म्हणजे. आणि ही भिंत जरी फुटली तरी हे पडल्यावर मग आम्हाला परत 1 करोडचं नुकसान होईल. तर पालिकेने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीमध्ये. तर कोट्यावधींची तरतूद या भागासाठी केली जाते, कारण ओढा आहे या भागामध्ये. महापालिकेकडून अनेक कामं हाती घेतल्याचा दावा केला जातो, मात्र आता 4 दिवसाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. तरीही महापालिकेकडून कुठली कामं केलेली आपल्याला दिसून येत नाहीत. काय सांगाल? आमचा हा संघर्ष 2011 पासून आहे, ज्याच्यात बिल्डिंग मधली SRA ची व्यवस्था असू, तिथं कचरा असू, SRA च्या बिल्डिंग मधला मैला पाणी असू. पण आंबिलवाड्याबाबत 2019ला प्रकर्षानं जाणवलं की ज्यावेळेस पूर आला, आमचे बेसमेंट वरचं पार्किंग 2-2.5 फुटापर्यंत पाण्यात गेलतं. आणि जेवढ्या अम्युनिटीज होत्या, लाईट पासून, पाण्यापासून, पार्किंगचा बेसमेंट ते सिमेंट वर्क असू, जे काही ते सगळ्या गोष्टी ते आता आंबिलवाड्याचे 2019 ते 25 आम्ही जर पाहिलं तर इथं अधिकारी येतात. जो आंबिलवाड्याचा प्लॅन आहे, जो कागदावर आहे आणि इथल्या ज्या सिवेज लाईन आहे त्याचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे ठेकेदाराला ती लाईन ट्रेस होत नाही. मुख्य म्हणजे ती लाईन ट्रेस न झाल्यामुळे त्याला जे काम म्हणजे कात्रज पासून जिथं हे सिवेज जाणार आहे तिथं युनिफॉर्म सिवेज लाईन कंडक्ट करायची आहे, ती कधीच होत नाही. लाईन पंक्चर असतात, ड्रेनेज पंक्चर असतं. आणि दर उन्हाळ्याच्या सुरुवातीला टेंडर निघतं. टेंडर निघाल्यानंतर काम करायला येतात अधिकारी, व्हिजिट करायला येतात, पण अधिकारी कधी खाली पण उतरत नाही. मुख्य बाब काय आहे की स्थळ पाणी पुलावरनं होत नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे, आता यावर्षी मागच्या आठवड्यात माध्यमांद्वारे बराच आंबिलवाड्याच्या बाबतीत चर्चा झाली. त्यानंतर अधिकारी आणि इथं व्हिजिट द्यायला आले. तर व्हिजिट देताना असं जाणवलं की इथं 2 टेंडर आहेत. एक टेंडर आहे पाईपलाईन टाकायचं आणि एक टेंडर आहे नाला शुद्धीकरण हे साफ करायचं. आता आम्ही 1-1.5 महिना बघतोय फक्त पाईपलाईन टाकतात. आणि पाईपलाईन काय इथपर्यंतच एवढंच काम चालू आहे, ह्याच्यातच जमलेत ते. मग त्याच्यात साधारण जर महिन्याचे 30 दिवस असतील तर हे फार हजेरी लावायला येतात. म्हणजे ज्यावेळेस अधिकारी स्थळ पाणीला येईल किंवा काय अशा वेळेस यांची कामं चालतात. फक्त फोटो दाखवायचे, टेंडर पास करून घ्यायचं, हीच प्रक्रिया आहे. त्या माध्यमांनी जेव्हा बातम्या टाकल्या त्यानंतर ठेकेदार आले. कुठला तर नाला स्वच्छ करायचा. आता नाला स्वच्छ करायचं तर 1.5 महिन्यापूर्वी टेंडर निघाला असेल तर पाऊस आल्यावरती नाला स्वच्छ कसा होणार, ही मुद्दे. आणि आमची तर आता अशी अपेक्षा, आम्ही टॅक्सपेयर आहेत. गेले अनेक वर्ष आमच्या म्हणजे कपाटात फाईली भरलेल्या आहेत की किती तक्रारी ऑनलाईन केल्यात, काय केल्यात. तात्पुरती येऊन स्थळ पाणी होते आणि कंप्लेंट सीज केली जाते. कंप्लेंट काही न करता सीज केली जाते. आता ही सीमा भिंत आहे. सीमा भिंत ही त्यावेळेसचा पूर आला, पुरात पाणी घुसलं आणि त्या प्रेशरनी सीमा भिंत फुटली, हे महत्वाचं आहे. मग सीमा भिंत फुटल्यावरती ती बांधून दिल्यावर आम्ही आतलं काम करू शकू ना. पण 6 वर्ष त्याच्यात काहीच प्रगती नाहीये. बर, आम्ही स्वतः करायचा प्रयत्न केला तर पाणी थांबलं पाहिजे ना. ह्या ओढ्याचं 12 महिने पाणी असतं. 12 महिने तर पाऊस नसतो, म्हणजे गटार गंगा वाहती.
पुण्याची गटारगंगा केलेली यांनी, टेंडर काढणे टेंडर खाणे एवढंच आमचे. मग टॅक्स पे करून जर असा मेवा आम्हाला मिळत असेल तर काय करायचं? हा गोरखधंदा सुरू झालेला आहे असं आमचं प्रत्यक्ष मत आहे. तर याच्यात आमची शासनाला विनंती आहे की बाबा पाऊस थांबलाय आता, येऊन पाहणी करावी आणि आमची जी सीमा भिंतीचा विषय, तो सीमा भिंतीचा विषय मार्गी लावावा, नाला साफ करावा, सिवेज लाईन व्यवस्थित करावी जेणेकरून तिथं सिवेज वाहणार नाही. आता 4 दिवस सलग पाऊस सुरू होता, दिवस रात्र, आणि अक्षरशः पुण्याच्या रस्त्यांची नदी झाली होती. तर नेमक्या कुठल्या भीतीमध्ये तुम्ही जगताय? आम्हाला 2019ची भीती अजून गेलेली नाहीये, कारण पाणी कोणत्या क्षणात वाढेल आणि त्याला काही टाइम नाहीये. म्हणजे आम्ही रात्री वर गेल्यानंतर पाणी होतं, पण खाली आल्यावरती गाड्या गेल्यात. म्हणजे भीती हा पाणी काय आपल्याला भीती कधी होणार? म्हणजे हे पंचमहाभूत आहे, त्यातला हा प्रकार आहे एक. तर पाणी जर आलं, पाऊस पडला आणि यांची जर ड्रेनेज सिस्टीम नाहीये, यांची वाहून घ्यायची क्षमता नाहीये, प्लॅनिंग नाहीये, तर भीती वाटून काय करणार? आमच्या भीतीचं निरसन कोण करणार? अगदीच. तर इकडची परिस्थिती एकूणच आम्ही जाणून घेतलेली आहे. या परिस्थितीवर काय सांगाल? हे बघा, ही परिस्थिती आणि ही लोक गेले अनेक वर्ष या विषयासाठी झगडतात आहे. पण इथले सत्ताधारी असो, इथलं प्रशासन असो, हे धीम्या गतीने काम करते. त्यांना काही ह्याच्याशी देणे घेणे नाहीये. मी शिवसेना म्हणून ह्या विषयाला वाचा फोडायचा प्रयत्न केला आणि आम्ही वाचा फोडणार नाही तर हे काम करून पण घेणार आहे. सीमा भिंतीसाठी 200 कोटी रुपये आले असे पुणे शहरामध्ये खासदारांनी बॅनर लावले होते. मतदारांची फसवणूक केली. ते 200 कोटी काय राज्य शासनाने दिले नाही. शेवटी ते टेंडर मे महिन्यामध्ये कॅन्सल करण्यात आलं. मग सीमा भिंतीची गरज ज्याला आहे त्याला सीमा भिंत द्यायची नाही तिथं सीमा भिंती बांधायला बसायचं, इथला गाव उचलायचा तिकडे टाकायचा. हे काम प्रशासनाचं आणि या सत्ताधाऱ्यांचं चाललंय पार्टनरशिप मध्ये. हा माझा सर्रास आरोप आहे या विषयामध्ये. कारण काय आलंय, जे मतदार हे टॅक्स पेअर आहेत ना, आज कोटी रुपयाच्या फ्लॅटमध्ये राहतात आणि यांना जर सुखसुविधा भेटत नसतील तर मग उपयोग काय? या विषयामध्ये 2 प्रकारचे टेंडर आहेत. नाला स्वच्छतेचं काम करणारा, नाला साफसफाईवाला ठेकेदार इथं आलाच नाही. तुम्ही समोर आजही राडा गाळ तसाच बघू शकता. म्हणजे नाला साफसफाईचे इथले टेंडर मारले, ह्याचे पैसे खाल्लेत, ह्याची बिलं काढून घेतलेत. मग असं जर होणार असेल तर आयुक्त काय करतात? या सगळ्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि इथले जे मिरवतात ना, इथले जे मान्य लोक आहेत ना, यांनी पण आता सत्तेतनं बाहेर पडलं पाहिजे. नागरिकांच्या समस्या राहिल्या साईडला, इव्हेंटबाजीमध्ये व्यस्त आहेत सगळी लोक. हे माझं सर्रास म्हणणं आहे. आणि ह्याच्यावर जर काम झालं नाही तर हेच आंबेलवाड्याचं पाणी मी घेऊन जाणार आहे, या सगळ्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालणार. तर आता आपण आंबिलोढा येथील लक्ष्मीनारायण टॉवर्स इथल्या नागरिकांशी संवाद साधला. या नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. या नागरिकांच्या सांगण्याप्रमाणे इथं कुठलंही काम झालेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे सीमा भिंतीचं काम जे झालेलं नाही आणि त्यामुळे इकडचे नागरिक अगदी जीव मुठीत धरून जगतायत. महापालिकेकडून अनेक दावे केले गेले की आमच्याकडून मान्सून पूर्व सगळी कामं झालेली आहेत. मात्र 4 दिवसाच्या या पावसानं महापालिकेचे हे दावे सपशेल फेल ठरवलेले आहेत. मात्र 2019 सारखी जर परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली तर इथले नागरिक या सगळ्या घटनेला जबाबदार कोण आहे? महापालिका या घटनेला जबाबदार आहेत का? हा एकच प्रश्न विचारताय. पुण्याहून आकांक्षा यादव, सिविक मिरर.